कोल्हापुरातील संभाजीराजे छत्रपती यांनी 3 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं, पण आज वाढदिवसानिमित्ताने ते माध्यमांसमोर आले. मात्र तरीही आज्ञावासाबाबत त्यांनी बोलणं टाळलेलं आहे. त्यांचं आजचं नेमकं मौन काय सांगतंय पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. गेल्या 8 दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असलेले संभाजीराजे छत्रपती अखेर समोर आले. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवरती प्रतिक्रिया दिली. मात्र मागील 8 दिवसांपासून ते अज्ञातवासात का होते यावर मात्र त्यांनी भाष्य करणं टाळलं. 2 तारखेपासून मी कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रमामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संभाजीराजेंनी कोल्हापूर दौऱ्याची घोषणा केली होती. मात्र अचानकच त्यांनी 2 फेब्रुवारी रोजी हा दौरा रद्द केला. तब्बल 8 दिवस आपला मोबाईल बंद ठेवत अज्ञातवासात गेले. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं. गेल्या काही दिवसापासून संभाजी महाराजांचं नाव लोकसभेचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीकडून चर्चेला जात होतं. त्याच्यावर सातत्याने चर्चा होत होत्या. मात्र हे करत असतानाच, ही सगळी चर्चा होत असतानाच शाहू महाराजांचंही नाव महाविकास आघाडीकडून समोर आलेलं आहे. आणि एकाच घरामध्ये 2 नावाच्या चर्चा होत असल्यानं कदाचित संभाजीराजे यांनी आपला दौरा रद्द केला असावा आणि त्याच्यावर मौन धारण केलं होतं. खरं तर संभाजीराजेंनी कोल्हापूर लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. मवियाकडून कोल्हापूरची जागा त्यांना सोडली जाईल अशा चर्चा होत्या. मात्र ठाकरेंची शिवसेना कोल्हापुरातून शिवसैनिकालाच उमेदवारी देण्यावर ठाम असल्याचं समजतंय. त्यामुळे संजय राऊतांनी शाहू महाराज यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवण्याचा मुद्दा पुढे आणला. त्यामुळे कोल्हापूर लोकसभेतून संभाजीराजेंच्या उमेदवारीचा मुद्दा मागे पडला. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा सगळ्यांनी विचार करून त्यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवावा अशी आमची भूमिका आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य लहान पक्ष मिळून आमच्याकडे 32 मतं आहेत. 8 मतं कमी पडत आहेत. आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. अशा वेळेला आपण ह्या वेळेला छत्रपती शाहू महाराजांना पाठवता येईल का राज्यसभेवर, आणि या विचारांचा जो वारसा आहे त्या वारसाला बळ देता येईल का, या संदर्भात आम्ही चर्चा करत आहोत. भांडूपचा हा शकुनी मामा ज्या ज्या घरामध्ये पाऊल टाकतोय त्या त्या घराच्या फोडण्याचं काम, वाद लावण्याचं काम हा संजय राजाराम राऊत करत आहे. पहिला ठाकरेंच्या घरामध्ये वाद लावले, मग पवार साहेबांच्या जवळ गेला आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमित्ताने पवार साहेबांच्या घरात यांनी यशस्वी पद्धतीने वाद लावलेले आहेत. वारंवार मी आपल्याला सांगतोय की अशा शकुनी मामाला कोणी घरात घेऊ नये. दरम्यान मंत्री छगन भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे भुजबळांविरोधात संभाजीराजेंनी नाशिकमधून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव मराठा समाजातील काही नेत्यांनी ठेवलाय. त्यातच नाशिकमधील स्वराज्य पदाधिकाऱ्यांच्या वाहनावर भावी मुख्यमंत्री म्हणूनही संभाजीराजेंचे बॅनर झळकले होते. छत्रपती संभाजीराजे यांना महाराष्ट्राचं सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच तळागाळातील प्रत्येक नाशिककराची इच्छा आहे की या नाशिककरांना छत्रपती संभाजीराजांसारखा खासदार लाभावा, जेणेकरून विकासाचं राजकारण हो, तोडफोडीचं राजकारण होऊ नये. या महाराष्ट्राला जर सुसंस्कृत राजकारणाकडे पुन्हा वाटचाल करायची असेल तर तुमच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. छत्रपती शिवरायांच्या, शाहू महाराजांच्या विचारांची गरज आहे. छत्रपती संभाजीराजांनी नाशिकमधून खासदारकी लढवावी. बाकी पुढचं मुख्यमंत्री तर ते होणारच आहे. छत्रपती आहे, त्यांना पूर्ण महाराष्ट्र मानतो. सुसंस्कृत नेतृत्व आहे, स्वच्छ प्रतिमा आहे. लुटारू खोकेबोक्यांचं राजकारण नाही करत ते. म्हणून सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे की छत्रपतींनी मुख्यमंत्री व्हावा. माझं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे. पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढत आहे. आज नाही, 10-15 वर्षापासून काढत आहे. आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसं जाता येईल ह्याच्याकडे माझं लक्ष आहे. अज्ञातवासातून बाहेर आल्यानंतर संभाजीराजेंनी राजकारणावर बोलणं टाळलं. त्यामुळे त्यांची राजकीय भूमिका काय, सध्या ते नाराज आहेत का, त्यांच्या मनात नेमकं काय आहे
याबाबत ते कधी बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.